झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छठपूजेवरून ते पुन्हा एकदा कडाडलेले. महाराष्ट्रात छठपूजा होऊ देणार नाही असा सज्जड इशाराच राज ठाकरेंनी दिलाय. महाराष्ट्रात येऊन आम्हाला ताकद दाखवू नका असं वक्तव्य देखील राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात केलंय. कोणता उत्तर प्रदेश दिन असा सवाल विचारत त्यांनी महाराष्ट्रामध्ये छठपूजेच्या निमित्तानं सुरू असलेल्या शक्ती प्रदर्शनाला देखील विरोध केला आहे. भाजप हा भान सुटलेला पक्ष आहे असा टोला देखील राज ठाकरे यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये लगावला. आधी दाक्षिणात्य, मग तुमची जेव्हा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण स्थापन केली तेव्हा उत्तर भारतीय, आता जैन किंवा गुजराती किंवा मारवाडी असं एक एक टार्गेट एका प्रश्न टार्गेटचा नाही आहे. प्रश्न असा आहे की ते ज्याला समोर येतात. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. 2008ला उत्तर प्रदेश दिन. कोणता उत्तर प्रदेश दिन? महाराष्ट्र दिन. बरोबर आहे. त्याला एक कारण आहे ना, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं एक कारण आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. बरोबर की नाही? त्याच दिवशी गुजरात दिन आहे. गुजरातचाही असेल. प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश दिन कुठून आला, जो उत्तर प्रदेशमध्ये पण साजरा होत नाही. ते फॅड तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न केला, त्याला आम्ही विरोध केला, तर बंद झालं. आता हे छठपूजेच्या नावाखाली या ज्या काही सगळ्या चौपाट्या आणि सगळे भरून टाकतायत, कशासाठी भरून टाकतायत? काय सांगायचंय काय तुम्हाला? काय म्हणायचंय तुम्हाला? कोणाला ताकद दाखवताय? तुम्ही हा सुरुवातीला मुद्दा घेतला होता, आहेच मुळी. तो घेतला होता काय असतो, नंतर तुम्ही त्याला जेवढा प्रकर्षाने त्याच्यानंतर बंद झालं होतं. हे गेल्या 3-4 वर्षात परत सुरू केलं या लोकांनी, भाजपवाल्यांनी. आता विरोध राहील छठपूजेला. आता मला ताकद दाखवू नका इथे महाराष्ट्रात येऊन. माझा कुठच्याही पूजे बिजेला विरोध नाही. घरात करा पूजा, काय करायची ती. जे आमच्याकडे जो गणपती विसर्जनाचा होतो तो वर्षानुवर्ष होतो, अनेक वर्ष होतोय. ते तिथे होतं म्हणून आता आम्ही आमची ताकद दाखवतो समुद्रावरती. हे करायला जाऊ नका, इथे भानगडीत पडू नका. माझा कुठच्याही प्रार्थनेला, पूजेला, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला जायची पण इच्छा नाही आणि गरजही नाही आहे. माझा तो विषय येत नाही. पण तुम्ही त्याच्या मार्फत जर समजा मला तुम्ही इथे महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांना जर ताकद दाखवायचा प्रयत्न करत असाल तर त्याला माझा विरोध राहणारच आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स घेऊयात. मनश्री, राज ठाकरे यांची ही झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमधली वक्तव्य आहेत आणि पुन्हा एकदा या वक्तव्याची चर्चा सुरू झालेली आहे. कारण अर्थातच आता सध्या महापालिका निवडणुकीच्या सगळी रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये छठपूजा होऊ देणार नाही असा सज्जड इशाराच राज ठाकरे आता या मुलाखतीमधून देत आहेत. कसं पाहायचं या वक्तव्यात? झी 24 तासची टू द पॉइंट ही राज ठाकरेंची मुलाखत सध्या सुरू असणाऱ्या प्रचार सभा, मुलाखती यांच्या गदारोळामध्ये वेगळी आणि विशेष उठून दिसते. याचं कारण आहे ते म्हणजे टू द पॉइंट मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी केलेली महत्त्वाची वक्तव्य. सगळ्यात प्रथम म्हणजे छठपूजेचा विरोध पहिल्यांदा मनसे करत नाहीये, यापूर्वी सुद्धा केला. मात्र मध्यंतरी या छठपूजेविषयी मनसे किंवा राज ठाकरे थेटपणाने काही बोलत नव्हते. मात्र आजच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये जेव्हा छठपूजेचा विषय निघाला, संपादक कमलेश सुतार यांनी राज ठाकरेंना या प्रश्नावरून छेडलं, तेव्हा त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की छठपूजेच्या निमित्तानं शक्ती प्रदर्शन सुरू आहे. कुठे ना कुठे मुंबई महापालिकेची निवडणूक ही पुन्हा एकदा राज ठाकरे, मनसे ही मराठी विरुद्ध अमराठी अशा पद्धतीने सेट करण्याचा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतायत का, हे या वक्तव्यांवरनं पुढे येतं. सगळ्यात महत्त्वाचं दुसरा मुद्दा म्हणजे कबुतरांच्या प्रश्नावर, जो कबुतरांचा मुद्दा खरं तर दादर माहीम भागामध्ये बराच गाजला होता. त्याच्यावरनं वेगवेगळी आंदोलनं झाली. अगदी साधारणतः 1.5-2 महिने या कबुतरांमुळे वातावरण मुंबईतलं तापलेलं होतं. त्या कबुतरांच्या बाबतीत मनसेनं कुठलंही आंदोलन अधिकृतपणे छेडलं नाही, अधिकृत आंदोलन केलेलं नव्हतं. इतकंच नाही तर राज ठाकरेंनी स्वतःहून समोर येऊन कबुतरांच्या मुद्द्यांवरती एकही वक्तव्य केलेलं नव्हतं. मात्र आज टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी अगदी स्पष्टपणाने म्हटलं की कबुतरांचा जो विषय आहे, जो जैन मारवाडी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी आपली कबुतरं घ्यावीत आणि गुजरातला जाऊन उडवावीत.